सबस्क्रायबर्सनी व्ह्यूअर्सनी मला विचारलं होतं की इंडक्शन कुकटॉप विषयी माहिती सांग। तर आज मी तुम्हाला अशाच एका इंडक्शन कुकटॉप विषयी माहिती सांगणार आहे। तो मला वाटतं खरंच इतरांपेक्षा खूप वेगळा आहे। आता का तेही आधीच सांगते, कारण की जनरली काय होतं, आपल्याला जर इंडक्शन कुकटॉप वापरायचा असेल तर त्यासाठी इंडक्शन बेस्ड भांडी आपल्याला घ्यावी लागतात। पण हा के स्टार कंपनीचा असा एक युनिक इन्फ्रारेड कुकर आहे ज्यावर इंडक्शन फ्रेंडली भांडीच हवीत असं अजिबात नाही, तर घरातलं कोणतंही भांड आपण स्वयंपाकासाठी यावर वापरू शकतो। त्यामुळे आज मी तुम्हाला याच इंडक्शन कुकटॉप विषयी आज माहिती सांगणार आहे। पण सगळ्यात आधी हेही सांगते की हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये। हा जो इंडक्शन कुकटॉप आहे तो माझ्या सासूबाई इथे, मी आता सासरी आलेले आहे, तर इथे जवळजवळ 7 ते 8 महिन्यांपासून वापरत आहेत आणि मी सुद्धा इथे आल्यानंतर हा कुकटॉप वापरत असते। त्यामुळे आज मी तुम्हाला याच कुकटॉप विषयी सांगणार आहे ज्यासाठी तुम्हाला अजिबात इंडक्शन बेस्ड भांडी नवीन घेण्याची गरज नाही। आपल्या घरात जी भांडी आहेत ती आपण सगळी यावरती वापरू शकतो। तर चला मग पाहूयात की हा कुकटॉप कोणता आहे, कसा आहे आणि हा कसा वर्क करतो। हा के स्टार कंपनीचा ISO 9001-2008 सर्टिफाइड इन्फ्रारेड कुकर आहे, ज्यामध्ये कॉईल दिलेली असते आणि दोन्ही साइडला हँडल सुद्धा आहेत इझिली कॅरी करण्यासाठी। टच स्क्रीन दिलेली आहे ज्या थ्रू आपण कोणताही मोड ऑपरेट करू शकतो। वेगवेगळे फंक्शन्स इथे दिलेले आहेत। अतिशय युनिक बॉडी आहे, ब्लॅक कलर मध्ये येते, त्यामुळे दिसायला सुद्धा अतिशय आकर्षक आहे। यातलं कोणतंही फंक्शन ऑपरेट केल्यानंतर जर टेम्परेचर कमी जास्त करायचं असेल तर इथे नॉब दिलेला आहे। मायनस साइन म्हणजे टेम्परेचर कमी होत जातं आणि प्लस कडे फिरवला की टेम्परेचर वाढत जातं। या मॉडेलचं नाव आहे SK1100, जे इथेच या कुकटॉप वरती दिलेलं आहे। आता याची बॅक साइड बघूयात। बॅक साइड सुद्धा ही पूर्णपणे मेटलची आहे। एक फॅन दिलेला आहे आणि याला 4 पाय देखील आहेत, जेणेकरून आपल्या काउंटर टॉप पासून हा थोडासा वरती राहतो, म्हणजेच काउंटर टॉपला तो चिकटत नाही। मी आधी सांगितल्याप्रमाणे यावरती इंडक्शन फ्रेंडली भांड हवंच अशी काही गरज नाहीये, पण हे स्टँड मात्र इथे गरजेचं आहे, जे आपल्याला या कुकटॉप सोबतच मिळतं। तर जर आपलं भांड इंडक्शन फ्रेंडली नसेल तर या कुकटॉपवर हे स्टँड ठेवावं लागतं आणि मग त्यावरती भांड ठेवून त्यामध्ये स्वयंपाक करावा लागतो। विदाउट स्टँड यावरती जर भांड ठेवलं तर मात्र ते व्यवस्थित गरम होत नाही, त्यामुळे हे स्टँड गरजेचं आहे। आता आपण हा इन्फ्रारेड कुकर ऑन करूयात। तर मेन स्विच ऑन केल्यानंतर इथे जे ऑन ऑफ बटन दिलेलं आहे तिथे एक लाईट ब्लिंक होते आणि वरती 00 दिसतात। तर यानंतर आपल्याला जो मोड हवा आहे तिथे टच करायचं, म्हणजे तो मोड ऑन होतो। जसं की मी इथे सूप मोड ऑन केलेला आहे। 1400 वॅट टेम्परेचर इथे दाखवलेलं आहे। कमी जास्त करताना पहा, हा नॉब फक्त फिरवायचा आहे। मी आता इथे फिरवूनही दाखवते। तर मायनस साइडला घेतलं तर ते टेम्परेचर कमी होणार आहे आणि प्लस साइडला आपण घेतलं, फिरवलं तर टेम्परेचर वाढत जातं। आणि ऑन केल्यानंतर थोड्याच वेळाने यामध्ये इथे ज्या कॉईल आहेत ना, ती कॉईल गरम होते आणि आपल्याला रेड झालेली सुद्धा दिसते। आता आपण ऑन केलेला आहे, तर यावरती आपण आता स्वयंपाक देखील करून पाहूयात। तर इथे मी जे मगाशी दाखवलं ते स्टँड यावरती ठेवणार आहे, कारण की मी आता साधं भांड वापरणार आहे, ॲल्युमिनियमची कढई, जी इंडक्शन फ्रेंडली नाहीये। तर या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता या इन्फ्रारेड कुकर मध्ये कॉईल असते, त्यामुळे ती कॉईल गरम व्हायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे सगळ्यात आधी टेम्परेचर थोडंसं वाढवायचं, जास्त ठेवायचं, हायर लेवलला ठेवायचं, म्हणजे आपल्याला ही कढई तापण्यासाठी थोडा कमी वेळ लागतो। तर पहा, मी आता इथे टेम्परेचर सुद्धा वाढवलेलं आहे, 2200 वॅट ठेवलेलं आहे। म्हणजे पहा, इथे खाली तुम्हाला लगेच दिसत असेल या ज्या कॉईल आहेत ना, त्या एकदम रेड झालेल्या आहेत। पहा, अंधारात तुम्हाला दिसत असेल या कढईच्या, तर या लगेच रेड झाल्या। आता आपली कढई तापायला जास्त वेळ लागणार नाही। आता आपलं तेल तापलेलं आहे, तर जिरे मोहरीची फोडणी देते आणि आता मी भरली वांगी करणार आहे, त्यामुळे वांगी भरून घेतलेली आहेत, ती आता यामध्ये फ्राय करणार आहे। एकदा का आपला हा कुकटॉप गरम झाला की यावरती पटापट अगदी स्वयंपाक होतो, अजिबात वेळ लागत नाही। आणि यामध्ये जी खाली तुम्हाला रेड कॉईल दिसते ना, तर तेवढी जागाच फक्त गरम होते, आजूबाजूचा जो त्याचा एरिया आहे तो अजिबात गरम होत नाही। त्यामुळे संपूर्ण जी उष्णता आहे ती पूर्णपणे त्या भांड्याला मिळते आणि आपली इलेक्ट्रिसिटी सुद्धा वेस्ट होत नाही। भाजी शिजत असतानाच गॅस प्रमाणेच आपण इथे देखील टेम्परेचर कमी जास्त करू शकतो, त्यामुळे भाजी भांड्याला लागण्याची किंवा करपण्याचे चान्सेसच नसतात। तर अगदी 10 ते 15 मिनिटातच आपली वांग्याची भाजी सुद्धा तयार झाली। आता आपण यावरच भाकरी देखील करणार आहोत। तर पहा, एकदम साधा लोखंडी तवा मी घेतलेला आहे, यावरती खाली स्टँड देखील ठेवलंय
आणि आता हा तवा आधी व्यवस्थित गरम करून घेणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं हायेस्ट टेम्परेचर ठेवणार आहे, म्हणजे तवा देखील झटपट गरम होईल. एकदा का तवा गरम झाला की टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आणि त्यानंतर भाकरी टाकायची, म्हणजे तव्याला भाकरी आपली चिकटणार नाही. पाणी देखील इथे मी लावून घेते आणि आता आपण आपली भाकरी उलटूयात. तर पहा, भाकरी पचायला सुद्धा इथे आपला अजिबात वेळ लागला नाही. 1 मिनिटात आपली एका साइडने भाकरी पचलेली आहे आणि दुसऱ्या साइडने सुद्धा अगदी पुढच्या 2च मिनिटात भाकरी व्यवस्थित खालून भाजली गेलेली आहे. कडेकडेने आता आपण भाकरी भाजून घेऊयात. आता यानंतर जशी आपण गॅसवर भाकरी शेकतो ना, त्याचप्रमाणे इथे सुद्धा शेकायची आहे. डायरेक्ट आपण या स्टँडवरतीच टाकून भाकरी शेकायची आहे. खाली कॉईल या खूप गरम असतात, त्यामुळे शक्यतो भाकरी अशी हलवत हलवत शेकायची आहे, म्हणजे आपली भाकरी करपणार नाही. तर अशा पद्धतीने दोन्ही साइडने अगदी व्यवस्थित आपली भाकरी भाजलेली आहे. इथे 2 भाकरी मी तुम्हाला भाजून दाखवल्यात आणि त्या अगदी व्यवस्थित भाजल्या गेल्यात. आता जे भांड आपलं इंडक्शन फ्रेंडली असतं ते कसं वापरायचं? इंडक्शन फ्रेंडली भांड्यांसाठी हे स्टँड ठेवायची अजिबात गरज नाही. डायरेक्टच हे भांड या इन्फ्रारेड कुकरवर ठेवायचं आणि त्यात स्वयंपाक करायचा. आता या ज्या खाली रेड कॉईल दिसतायत ना, या बराच वेळ गरम राहतात. त्यामुळे आपली भाजी शिजण्याआधी एक 5 मिनिटं सुद्धा जरी हा कुकटॉप बंद केला ना, तरी या कॉईलच्या उष्णतेवर राहिलेली आपली भाजी तयार होते. आता हा ऑफ करताना एक काळजी घ्यायची आहे, तर मेन स्विच डायरेक्ट बंद करायचा नाही. फक्त हे खालचं स्क्रीनवरचं ऑफ बटन प्रेस करायचं आणि हळू याचं टेम्परेचर कमी होतं आणि फायनली तो ऑटोमॅटिक बंद होतो आणि त्यानंतरच मेन स्विच बंद करायचा. तर मैत्रिणींनो, आत्ताच आपण या इन्फ्रारेड कुकटॉप वरती कुकिंग करून पाहिलं. तुम्हाला जर हा कुकटॉप विकत घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि तुम्ही जरूर विकत घ्या, कारण की मी सांगेन की या कुकटॉप वरती तुम्हाला इंडक्शन बेस्ड भांडी घेतलीच पाहिजेत असं अजिबात नाहीये. अगदी कोणत्याही भांड वापरून तुम्ही यावरती स्वयंपाक करू शकता. तर मग तुम्हाला हा कुकटॉप जर आवडला असेल, आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. एक शेवटची आणि महत्त्वाची टिप सांगायची राहिली ती म्हणजे हा स्वच्छ कसा करायचा. तर अगदी सोपा आहे. साधी आपली कोलगेट घ्यायची, एक स्क्रबर घ्यायचा, हार्ड घ्यायचा नाहीये, असा ग्रीन कलरचा घेतला तरी चालेल किंवा अगदी स्पॉन्ज तुम्ही घेतलं तरीही चालेल. तर या स्क्रबरच्या साहाय्याने हे थोडं हलक्या हाताने घासायचंय आणि डायरेक्ट पाणी यानंतर अजिबात ओतायचं नाहीये हे स्वच्छ करण्यासाठी, कारण की याच्या फॅन मध्ये वगैरे पाणी जाण्याची शक्यता असते. असा एखादा ओला कपडा घ्यायचा आणि त्याच्या साहाय्याने फक्त पुसून घ्यायचं. पहा, अगदी लगेचच आपला हा इन्फ्रारेड कुकर अगदी चकाचक स्वच्छ झाला. तर बरेच जण असा एखादा कुकटॉप ऑलरेडी वापरत देखील असतील. जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही तुमचा रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका आणि ज्यांना काही क्वेश्चन्स असतील त्यांनी देखील तुमचे क्वेश्चन्स कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. मी नक्कीच त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन आणि ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.